सर्व अच्युत गोत्री बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम। आज आपण 69 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत। गेली 68 सत्संग आपण परमेश्वराने सांगितलेले 4 पदार्थ जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर याचं चिंतन केलं। हे चिंतन करत असताना परमेश्वराने आपल्यावरती किंवा आपल्याकडून काय अपेक्षा केलेली आहे या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयावरती आपण चिंतन केलं। जीवाची योग्यता, जीवाचं अधिकार, त्याचप्रमाणे जीवाचा आचार, जीवाचा विचार आणि परमेश्वराने ह्या जीवाकडून केलेली अपेक्षा आणि हा जीव त्यामध्ये किती उतरतो, आपण किती योग्यतेचे आहे त्याचं आपण चिंतन केलं। आणि ह्या चिंतनानंतर आपण गेली 3 ते 4 सत्संग आपण अनुसरल्याचा देव या विषयावरती चिंतन करत आहोत। अनुसरण या विषयावरती चिंतन करत असताना आपल्या मनामध्ये असलेले संभ्रम, आपल्या मनामध्ये असलेले गैरसमज, त्याचप्रमाणे अनेक लोकांकडून आपल्याला ऐकण्यात येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यावरतीही आपण चिंतन करून आपल्या मनातला जो संभ्रम आहे तो दूर करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतरही अनेक लोकांचे वेगवेगळे प्रतिक्रिया आल्या, वेगळे प्रश्न आले, परंतु ते जे प्रश्न आहे किंवा ज्या प्रतिक्रिया आहे त्या अत्यंत सर्वसामान्य असल्या कारणाने आणि त्यातले बरेचसे समज गैरसमज आपण या अगोदरही चिंतन केलेलं असल्या कारणाने त्यावरती आपण परत बोलणार नाही। परंतु एक प्रतिक्रिया व एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यावरती चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं। कारण ज्यावेळेस आपण या तत्त्वज्ञानावरती सत्संग घ्यायला सुरुवात केली त्याचा एक मी अभ्यासक्रम तयार केलेला आहे। त्याच्या पाठीमागचा उद्देश का ह्या जीवानी परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वराने सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे ते त्याला समजलं पाहिजे, त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे। कारण परमेश्वराने जरी अवतार घेतला तरी स्वतःची ओळख करून देण्यासाठी परमेश्वर तत्त्वज्ञान सांगतात। मग ते जीवाच्या संदर्भातला असो, देवतेच्या संदर्भातला असो किंवा प्रपंचाच्या संदर्भातला असो, तसेच स्वतःविषयी म्हणजे परमेश्वराविषयी असो, वेगवेगळे दृष्टांत देऊन वेगवेगळे वचनं सांगून प्रसंगानुरूप परमेश्वराने अनंत लीळा केल्या आणि त्या लीळा करण्याचा उद्देश, ते तत्त्वज्ञान सांगण्याचा उद्देश एकच आहे की ह्या जीवाला परमेश्वर कळावा, परमेश्वराचा धर्म कळावा आणि त्या धर्मातलं तत्त्वज्ञान समजावं आणि त्यानं स्वतःचं हित करून घ्यावं। परंतु यावेळेस आपण तत्त्वज्ञानावरती चिंतन केलं, अनेक सत्संग घेतले, अनेक लोकांपर्यंत पोहोचले। त्यातल्या 80% अशा प्रतिक्रिया आहे की जे अभ्यासाला लागलेले नव्हते, अभ्यास करत नव्हते, ते अभ्यास करायला लागले। ज्यांना धर्माविषयी कोणत्याही प्रकारची अशी जाणीव नव्हती त्यांना जाणीव झाली, एक धर्माची तोंड ओळख झाली आणि त्यातून ते सूत्रपाठ किंवा लीळाचरित्र चालण्यासाठी किंवा वाचण्यासाठी त्यांना एक वेगळी दिशा आणि वेगळी प्रेरणा भेटली। परंतु हेच करत असताना काही लोकांनी त्या अनुषंगाने थोडासा विरोधाभास किंवा विरोधादर्शक सुद्धा प्रतिक्रिया दिल्या। परंतु त्याचा विचार न करता परमेश्वराने सांगितलेला धर्म अत्यंत मोठा आणि होकारात्मक असल्या कारणाने आपले सत्संग आपण पुढे घेऊन जात आहोत। कारण याच्या पाठीमागचं कारण एकच आहे की परमेश्वर सर्व शक्तिनिशी मायापूर घेऊन या जीवासाठी या कर्मभूमीमध्ये अवतरतो, स्वतःची ओळख देतो, वेगवेगळ्या प्रसंगानुरूप वेगळ्या लीळेतून, दृष्टांतातून आणि वचनातून ओळख देतो। तरीही अनेक लोक परमेश्वराला अनुकूल जरी असले तरी कितीतरी लोक प्रतिकूल असतात, प्रतिकूल होतात, प्रतिकूल आहे। त्याचप्रमाणे काही लोक उदास पण आहेत। नुसते प्रतिकूलच नाही तर परमेश्वराला विरोध करणारे जीव सुद्धा परमेश्वराच्या सन्निधानात किंवा आजूबाजूला होते। खूप विरोध झाला म्हणून परमेश्वराने मात्र तत्त्वज्ञान
कुठेही सांगण्यात कमतरता निर्माण केली नाही किंवा कमी केलं नाही, किंवा विरोध होतोय म्हणून आपल्या तत्वज्ञानामध्ये कोणत्या प्रकारची तडजोड केली नाही. जे परमेश्वराला सांगायचंय ते परमेश्वरांनी सांगितलं, जे करायचंय ते करून दाखवलं आणि त्यानंतरच उत्तरापंथी जाण्याची प्रवृत्ती स्वीकारली. आता परमेश्वराला विरोध झाला, परमेश्वराला प्रतिकूल जीव भेटले, तर आपल्यासारख्यांची काही गणती नाही हा विचार करून आपण आत्तापर्यंत हा आध्यात्मिक प्रवास करत आलो. आपल्या आजूबाजूला याविषयी अनेक नकारात्मक विचार करणारे लोक असतात. त्याविषयी आपण मागच्या वेळेस एक विचार केला की जीवाची कोणती अवस्था असते. जे मूळ अवस्थेत असतात ते विचार करत नाही, जे थोडीशी प्रगती करतात ते नकारात्मक विचार करतात, आणि नकारात्मक विचार करणारे लोक नक्कीच धर्माला विरोध निर्माण करणारे, विरोधाभास निर्माण करणारे असतात. परंतु त्याचा कोणत्या प्रकारचा विचार न करता आपला हा अध्यात्मिक प्रवास आपण सुरू ठेवला पाहिजे. आणि का ठेवला पाहिजे तर आपलं त्याच्यात हित आहे. आपण जोपर्यंत आपलं स्वतःचं हित समजून घेत नाही आणि जाणून घेत नाही तोपर्यंत आपल्याला या विषयावरती लक्ष द्यायला वेळ असतो. परंतु ज्यावेळेस आपल्याला हित कशात आहे हे आपल्याला समजतं त्यावेळेस नक्कीच आपल्याला या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. आणि या अनुषंगाने आपण आपला हा आध्यात्मिक प्रवास केला पाहिजे. हे चिंतन करत असताना अत्यंत महत्त्वाचा विषय किंवा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न ह्या वेळेस आपल्याला आला की आपण अनुसरल्यावरती बोलत आहोत, तर आपण अनुसरले आहात का, आणि अनुसरलेल्यानंतरच हा विषय घ्यावा का किंवा या विषयावरती बोलावं का. तर याविषयी आपण जर चिंतन केलं तर एखादा विषय ज्यावेळेस आपण घेतो किंवा समजून घेतो, जाणून घेतो, याच्या पाठीमागचं कारण काय आहे की तो विषय आपल्याला कितपत पेलवतोय आणि तो विषय समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येईल की नाही. एखादा विद्यार्थी 10वी पास होतो, त्याला त्याचे वडील सांगतात तू इंजिनिअरिंगला ॲडमिशन घे, त्याची आई सांगते तू डॉक्टर हो, त्याची बहीण सांगते अजून दुसरं काही हो. तर हे करत असताना त्यांनी मात्र चिंतन केलेलं असतं किंवा त्यांनी विचार केलेला असतो की मला कोणता अभ्यासक्रम झेपेल पेलेल, आणि हे बघत असताना त्यांनी थोडं याची तोंड ओळख करून घेतलेली असते. आणि त्यानंतर तो निर्णय घेतो की आपण यात जर प्रवेश केला तरच आपल्याला यश प्राप्त होईल. कोणताही विद्यार्थी ज्यावेळेस प्रवेश घेतो त्यावेळेस असा कधी विचार करत नाही की मला यात यश नाही भेटणार किंवा जर नाही भेटला तर काय करायचं. तो हाच विचार करत असतो का मला यात यशस्वी व्हायचंय, यशस्वी होण्यासाठीच मी इथं आलेलो आहे. त्या अनुषंगानेच आपण ही धार्मिकतेचं जे तत्वज्ञान आहे, परमेश्वराने अनंत ब्रह्मांडांचा नायक तो ह्या जीवासाठी अवतरला, वाडोवाडी फिरला, आणि वाडीवाडी फिरत असताना सर्वसामान्य जीवाला हे तत्वज्ञान समजावं, स्वतःची ओळख द्यावी, यासाठी अत्यंत सोपे आणि सरळ भाषा परमेश्वराने आपल्यासाठी उपयोगात आणली. पण तरीही आपण समजून न घेता त्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघत असतो आणि म्हणून अनेक अडचणी निर्माण होत असतात. आपण आध्यात्मिक प्रवास करत असताना आपल्या जीवनाचं ध्येय अनुसरण आहे. मग ते अनुसरण कोणत्या प्रकारचं आहे, कसं आहे, ते अनुसरण म्हणजे काय, त्याविषयी आपल्या मनामध्ये झालेले संभ्रम, आपल्या कानावर आलेले गैरसमज आणि आपल्या मनातली जी अनामिक भीती आहे ही निघून जाण्यासाठी आपण ह्या विषयावरती चिंतन करत आहोत. हे विषय घेण्याचा उद्देश का आपल्याला त्या ध्येयापर्यंत जायचंय, नुसतं जायचंच नाही तर त्यात यशस्वी व्हायचंय. आता यशस्वी व्हायचंय तर तो अभ्यासक्रम समजून घेणं, तो जाणून घेणं. ज्यावेळेस आपण तो वाचन करतोय, अभ्यास करतोय, चिंतन करतोय, तर एक पायरी आपण पुढे गेलेली असते. अभ्यासाचा एक सिलेबस अभ्यास करत असताना आपण कॉलेजमध्ये, शाळेमध्ये एक प्रक्रिया या शिक्षकांनी आपल्यासाठी आपल्यावरती राबवलेली असते आणि त्या अनुषंगाने आपण सुद्धा त्याच पद्धतीने अभ्यास करत असतो. सर्वात प्रथम हे शिक्षक आपल्याला हा विषय समजून सांगत असतात. विषय समजून सांगितल्यानंतर ते आपल्याला स्पष्ट सांगतात की तुम्ही घरी गेल्यानंतर याचं वाचन करा, आणि वाचन करून आल्यानंतर तेच विषय ते शिक्षक आपल्याला विचारतात की हा विषय कसा समजला तू सांग आता. म्हणजे एक पद्धत असते. अगोदर समजून घेणं,
नंतर त्याचं मनन चिंतन म्हणजे वाचन करणं आणि त्यानंतर आपल्याला समजलेला विषय इतरांना समजावणं. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला तुम्ही एखादा विषय समजून सांगता आणि त्या व्यक्तीला तो विषय समजतो त्यावेळेस नक्कीच असं समजावं की तो विषय आपल्याला समजलेला आहे. परंतु तोच विषय आपल्याला दुसऱ्याला समजावता नाही आला किंवा आपण समजावून सांगूनही त्याला नाही कळाला तर आपण तिथं कुठंतरी कमी पडतो असं समजून त्यावरती अधिक अभ्यास करावा, अधिक त्याचं चिंतन करावं, अधिक प्रयत्न करावा. याचबरोबर आपल्याला शुद्ध लेखन लिहून आणण्याचा उद्देश शिक्षकांचा हाच असायचा की तो धडा असेल, तो विषय असेल, तो आपल्या हाताखालून जावं, आपल्या नजरेखालून जावं. शुद्ध लेखन लिहित असताना आपण बोलावं, या अनुषंगाने पूर्णपणे एकाग्र व्हावं. आणि म्हणून त्या शिक्षकांचा असा प्रयत्न असायचा की हा विद्यार्थी कसा तयार होईल आणि हा तयार होण्याच्या पाठीमागं त्या शिक्षकांचा उद्देश हाच असायचा की या विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावं. आपले शिक्षक परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वरांनी आपल्याला अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत हे तत्वज्ञान सांगितलंय. परमेश्वर सांगतात, घेईजे घोकीजे मग काळे करून उपयोगात आहे. तुम्हाला येतो न येत, समजतं नाही समजत, परंतु ज्या ज्या वेळेस ज्या ज्या कोणाकडून हे भेटल ते तुम्ही घ्यावं. घेतल्यानंतर त्याचं घोकणं म्हणजे चिंतन करावं आणि ते चिंतन मग काळे करून उपयोगात आहे. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही या गोष्टीला करायला सुरुवात कराल त्यावेळेस मात्र नक्कीच त्याचा उपयोग होईल. त्याच अनुषंगाने आपण घेतोय, परमेश्वर आपल्याला देत आहे, परंतु आपणही घेण्याची तयारी असली पाहिजे. बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडूनच असली तरी आपला प्रयत्न, आपली जोड, आपली योग्यता ही अत्यंत महत्त्वाचं आहे. एखाद्या जीवाला आपण हा धर्म अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत समजून सांगूनही जर त्याला कळत नसेल तर त्याचा प्रयत्न एक तर कुठंतरी कमी पडतो, त्याची पाठीमागची जोड कुठंतरी कमी पडते. सर्व बाजूनी जर जुळून आलं, त्यांनी ते समजून घेतलं, आकलन केलं तर नक्कीच परमेश्वर सुद्धा त्याला बोध देतील. त्याची पाठीमागची जी जोड आहे ती पण फळाला येईल. तर या अनुषंगाने आपण याचा विचार करतोय. अनुसरल्यावरती आपण चिंतन करत असताना आपण ते स्वप्न बाळगतो, आपली ती इच्छा बाळगतो आणि आपल्या जीवनाचं ध्येय तेच आहे हे आपण समजून ही वाटचाल आपली चालू आहे. आणि म्हणून अनुसरण काय हे अनुसरलेल्या लोकांसाठी आपण न सांगता हे सर्वसामान्य नामधारक असेल, वासनिक असेल, हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय असं म्हणण्यापेक्षा समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. तर तुमच्याशी संवाद साधता साधता हा विषय मी समजून घेतोय आणि तो माझ्यासाठी कसा उपयोगात मला आणता येईल, तो उपयोगात आणताना परमेश्वराच्या जवळ मी कसा लवकर जाईल या अनुषंगाने हा माझा प्रयत्न आहे. याचं कारण असं की सत्संग घेत असताना मी अनेक खेड्यागावांमध्ये अनेक सद्भक्तांबरोबर जेव्हा संवाद साधतो त्यावेळेस 25 वर्षे, 30 वर्षे, 40 वर्षे उपदेश घेतलेली लोक मला भेटली. आणि ही उपदेश घेतलेली लोक फक्त सकाळ संध्याकाळ देवपूजा, कधीतरी स्थानावर जाणं आणि हे करत असताना कधीतरी आपल्या साधू संतांच्या इथं पंगत देणं, क्रिया करणं या व्यतिरिक्त धर्म त्यांच्या माथी किंवा त्यांच्या मनामध्ये नव्हता. ही धर्माची एक चौकट त्यांनी बनवून टाकली होती. हाच एक धर्म असं समजून घेतलं होतं आणि त्यामुळे वर्षानुवर्ष त्यांचे दिवस, त्यांची वेळ वाया जात होती. ते पुढे सरकत नव्हते. वर्षानुवर्षे हे तिथंच का थांबले याच्या पाठीमागचं कारण अभ्यास न करणं, धर्म समजून न घेणं. समजून न घेता पुढे प्रगती करण्याचा प्रश्नच येत नाही. पण हे करत असताना ज्यावेळेस अनुसरण करावं लागतं. परमेश्वराने एक संन्यास धर्म सांगितलेला आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा 18 अध्यायामध्ये शेवटचा अध्याय परमेश्वरांनी संन्यास योग सांगितला आहे. तर याचं जेव्हा मी त्यांच्याशी चिंतन करतो तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं की उपदेश घेतला म्हणजे आम्हाला देव भेटला असा भ्रम आम्हाला आजपर्यंत निर्माण झाला होता. काही लोकांमध्ये बाबा आपण अभ्यासाला सुरुवात केली, लीळाचरित्र वाचतोय, सूत्रपाठ वाचतोय, मग आपल्याला आता देव भेटेल असा भ्रम निर्माण झाला होता. तर तो भ्रम ज्यावेळेस तुटला त्यावेळेस नक्कीच अनेक लोक या अनुसरणाच्या वाटेवरती चालायला लागले. अनेक लोक मार्गांमध्ये जाऊन अनुसरले आणि हाच अनुभव गाठीशी असल्यामुळं आपण हा विषय लोकांपर्यंत घेऊन जावा आणि घेऊन जाता जाता आपणही तो समजून घ्यावा
ह्या उद्देशाने आपण हे सत्संग घेतोय किंवा अनुसरल्याचा देव यावरती चिंतन करतोय। मागच्या वेळेस आपण बघितलं की यावरती अनेक मतमतांतर आहे आणि ते मतमतांतर वेगळ्या विषयातून, वेगळ्या योग्यतेतून, वेगवेगळ्या पात्रतेतून आणि चिकित्सक वृत्तीनं निर्माण झालेले आहे। खरं म्हणजे एखाद्या विषयावरती जेव्हा तुम्ही खूप जास्त विचार करता, खूप जास्त चिंतन करता, त्यावेळेस तो विषय किंवा ते चिंतन आपोआपच नकारात्मकतेकडे जात असतं। हे आपल्या व्यावहारिक जगामध्ये आपण अनेक वेळा अनुभवलेलं आहे। एखादा विषय खूप जर आपण चिंतन केलं, खूप खोलवरती विचार केला, त्याचा परिणाम काय होईल, कशाने काय होईल याचा विचार करत असलं तर आपण आपल्यामध्ये आपोआपच त्याविषयी अनामिक एक भीती, एक गैरसमज, एक संभ्रम आणि नकारात्मक विचार यायला सुरुवात होते आणि तो विषय आपण बाजूला सरकवतो किंवा त्या विषयापर्यंत आपण जात नाही किंवा पोहोचत नाही। हाच विषय अनुसरण्याच्या बाबतीत जर आपण घेतला तर मी अनुसरलं तर माझं कसं होईल, काय होईल, मला कोण सांभाळेल, मला काय अडचण आली तर त्यावेळेस मग मला कोण सहाय्य करेल, परत आपण घरातून जर बाहेर पडलो तर घरातल्या लोकांनी परत आपल्याला जर मदत नाही केली तर मग आपलं काय होईल, असे अनेक प्रश्न, एक भीती आपल्या मनामध्ये निर्माण का झाली आहे तर ती फक्त आणि फक्त अनुसरण्याचा खूप जास्त विचार केल्यामुळे। परंतु परमेश्वरांनी सांगितलंय तर आपण केलं पाहिजे। ज्या अर्थी परमेश्वर सांगताय त्या अर्थी परमेश्वर पूर्णपणे ही जबाबदारी घेत असतील किंवा घेताय याचा विचार जर आपण केला तर नक्कीच आपल्या मनामध्ये ही जी भीती आहे ती दूर होईल। कारण अनुसरल्याचा देव परमेश्वरांनी सांगितलाय, त्या परमेश्वरांनी सांगितल्यानंतर त्याची जबाबदारी पण तेच परमेश्वर घेत असतात। म्हणून आपण सर्वात अगोदर या विषयावरती चिंतन करत असताना ह्या परमेश्वरांनी ह्या जीवाकडून काय अपेक्षा केली आहे आणि ह्या जीवाचा कड काय आहे याचं चिंतन केलं। आद्यंती दैव मध्य पुरुष परमेश्वर बोध देतात आणि त्यानंतर मात्र अनुसरण ही जीवाची कड असते। म्हणून अनुसरण जी परमेश्वर कधीही या जीवाचं करून घेत नाही किंवा कोणीही आपलं करून घेऊ शकत नाही। अनुसरण ही प्रत्येकाची एक स्वतंत्री आहे, स्वतःचा कड आहे, स्वतःचं हित आहे, हे समजल्यानंतर घेतलेला तो निर्णय आहे। आणि म्हणून अनुसरण कोणी कोणाला देत नाही, कोणी कोणाला जबरदस्ती करून घेत नाही। ज्याप्रमाणे जीव सुद्धा यामध्ये हस्तक्षेप करत नाही त्याप्रमाणे परमेश्वर सुद्धा या जीवामध्ये या निर्णयाच्या संदर्भात हस्तक्षेप करत नाही। म्हणून तो कड आपला आहे, सर्वस्वी आपला आहे। हा जोपर्यंत विषय आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपण विषय व्यवस्था करणं बंद करू शकत नाही। आणि म्हणून यावरती आपण वेगळ्या कंगोऱ्याने आणि वेगळ्या संदर्भानुसार विचार आणि चिंतन करतोय। आणि म्हणून हे तुम्ही लक्षात घ्या का अनुसरण हे सर्वस्वी आपली जबाबदारी आहे, आपली स्वातंत्र्य आहे, आपली कड आहे आणि आपलाच तो निर्णय आहे। त्यामुळे कोणावरही कशावरही कुठेही अवलंबून न राहता तो निर्णय आपल्याला घ्यावा लागेल। हे घेत असताना परमेश्वराने आपल्याला हे स्पष्ट सांगितलेलं आहे, म्हणून आपल्या मनामध्ये ते पक्क करून घ्या। त्यानंतर परमेश्वराने स्पष्ट सांगितलं की मी अनुसरल्याचा आहे। जो अनुसरण घेईल त्याचाच मी आहे, म्हणजे त्यालाच मी प्राप्त होईल किंवा त्यालाच माझा आनंद मी देऊ शकेल। म्हणून अनुसरण हे किती गरजेचं आहे यासाठी परमेश्वराने आपल्याला बोध दिला, बोधातून बोध शक्ती दिली, ती जाणीवेतून आपण आता अभ्यासाला लागलो, चिंतन करायला लागलो। परमेश्वराने सांगितलेले अनादीचे 4 पदार्थ आपण समजून घेतले, त्यावरती चिंतन केलं। ते करत असताना अनेक विषय वेगवेगळे आपण समजून घेतले आणि आपण नंतर आता अनुसरल्याचा देव या विषयावरती चिंतन करत आहोत। कारण परमेश्वरांनी सांगताना आपल्या तत्वज्ञानामध्ये अत्यंत पारदर्शकता आणि अत्यंत स्पष्टता ठेवलेली आहे आणि म्हणून तेच चिंतन आपण करणं आणि त्यातूनच आपण पुढे आपली आध्यात्मिक प्रगती करणं हे गरजेचं आहे। हे आपण मनामध्ये पक्क करून घ्या। त्यानंतर येत अधीन होई जे म्हणितले ते की जे ते अनुसरण, परमेश्वरांनी ती एक व्याख्या सांगितलेली आहे। प्रत्येक गोष्टीची जशी व्याख्या सांगितलेली आहे तशी अनुसरणाची सुद्धा परमेश्वराने व्याख्या सांगितली आहे। एक येत अधीन होई जे, आपण तर अधीन आहे कारण परमेश्वराची भक्ती करत असताना आपण अनन्यभावे परमेश्वराला शरण गेलेलो आहे। आपण एकनिष्ठ भक्ती करतोय, कोणतेही कर्मकांड करत नाही, कोणतीही अंधश्रद्धा जोपासत नाही, कोणत्याही देवतेला शरण जात नाही, कोणताही विकल्प करत नाही। याचा अर्थ परमेश्वराला आपण अधीन आहोत। परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करत असताना
परमेश्वरावरतीच आपण पूर्णपणे अवलंबून आहोत, आपण निरावलंब आहे, अशा पद्धतीनं त्याचा अर्थ होतो. पण अधीन होऊन परमेश्वराने तो विषय सोडला नाही, तर नुसतं अधीन नाही व्हायचंय, तर म्हणितलं ते करायचंय. परमेश्वर स्पष्ट सांगतात, नुसतं अधीन नका हो, जे मी सांगितलंय ते तुम्हाला करावं लागेल. मग आचाराच्या अनुषंगाने, विचाराच्या अनुषंगाने, तत्वज्ञानातून परमेश्वराने जे आपल्या अनेक दृष्टांत सांगून आपल्याला जे विषय समजावले, त्याच्यावरती आपण चिंतन करून त्याच्यावरती आपण चालायला जेव्हा लागू, त्याच वेळेस ते अनुसरण ठरतं. अन्यथा ते अनुसरण ठरत नाही. कारण इथं कोणत्याही प्रकारचं अवडंबर चालत नाही, इथं कोणत्याही प्रकारचं खोटेपण चालत नाही. परमेश्वर खरा आहे, तर त्याचं तत्वज्ञान खरं आहे, आणि त्या तत्वज्ञानावरती चालणारा साधकही खरा असला पाहिजे. ते खरेपण जर आपल्यात असेल तरच तो खरा परमेश्वर आपल्याला समजेल, आणि म्हणून हा खरा धर्म आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक गोष्टीची परमेश्वराने एक व्याख्या सांगितलेली आहे, आणि ती व्याख्या आपण समजून घेत असतो, जाणून घेत असतो, आणि त्या व्याख्यावरती चालण्याचा प्रयत्न करत असतो. आता अनुसरण केल्यानंतर परमेश्वर आपल्याला काय देणार आहे, हे परमेश्वराने उद्धरण प्रकरणामध्ये 21व्या सूत्रापासून 29व्या सूत्रापर्यंत किंवा त्याही पुढं आपल्याला खूप सुंदर असं तत्वज्ञान सांगितलं आहे, की जर तुम्ही अनुसराल तर तुम्हाला नेमकं काय होईल आणि त्यातून तुम्हाला काय नेमका फायदा होईल, हे परमेश्वराने आपल्याला समजून सांगितलेलं आहे. तर हे समजून सांगत असताना आपण मागच्या सत्संगामध्ये वेगवेगळ्या विषयावरती आपण चिंतन केलं, वेगवेगळ्या लीळांचं प्रमाण आपण घेऊन ते समजून घेतलं. आता अनुसरल्याचा देव परमेश्वराने सांगितलंय, तर ह्या अनुसरल्याचा देव जर परमेश्वर सांगताय, तर ह्या अनुसरलेला जो जीव आहे त्याला परमेश्वर काय काय देतात आणि कोणत्या प्रकारचा अभय देतात, हे अभय आपण जर समजून घेतलं तर आपल्या मनामध्ये असलेल्या ज्या शंका आहे किंवा ज्या नकारात्मक भावना आहे, जी मनामध्ये आपली अनामिक भीती आहे, ती नक्कीच आपली निघून जाईल, आणि आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये, त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये की हिंमत येईल, हा त्याग करण्याची एक ताकद निर्माण होईल, आणि त्यातूनच आपण घराच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करू. आता घराच्या बाहेर पडायच्या अगोदर परमेश्वर आपल्याला काय अभय देतात याचं आपण जर चिंतन केलं तर आपल्या मनातली जी भीती आहे तो आपोआपच दूर होऊन जाईल. एके दिवशी सारंग पंडित जे आहे ते परमेश्वराला उपहारासाठी विनवतात, आपल्या घरी घेऊन जातात, आणि त्याप्रमाणे परमेश्वराने त्यांच्या विनंतीला मान देऊन तिथं त्यांच्या घरी बीजे करतात. त्यावेळेस परमेश्वराची ती पूजा करतात. पूजा केल्यानंतर सर्व पद्धतीने परमेश्वरांना विनंती केल्यानंतर परमेश्वराने त्यांची ती आराधना स्वीकारलेली आहे. विडा वगैरे झाल्यानंतर परमेश्वर तिथंच थांबतात आणि त्यानंतर ढोरेश्वराला बीजे करतात. त्यांच्या बरोबर बरेच भक्तजन पण असतात, सारंग पंडित पण असतात. तर सारंग पंडिताचा हात धरून परमेश्वर तिथं जात असताना एक ढोरेश्वरापाशी जे तळ असतं त्या तळ्याच्या काठाकाठाने परमेश्वर त्या सारंग पंडितांचा हात धरून चालत असतात. आणि त्याच वेळेस जरा पावसाळा असल्यामुळं त्या तळ्याला पूर आलेला आहे, पाणी तुडुंब भरलेलं आहे, पूर्ण भरलेलं असल्यामुळं तर त्या पाठीमाग सारंग पंडित म्हणतात की देवा आता त्या बाजूला कसं जावं, कारण पाणी भरपूर आहे. तर देव सांगतात यात काय एवढं म्हणे. आणि त्याप्रमाणे परमेश्वर एक पाय इकडं, एक आपला श्रीचरण तिकडं ठेवून पैलाडी बीजे करतात, परंतु सारंग पंडितांना मात्र ते ओलांडता येत नाही. तर त्यावेळेस सारंग पंडित म्हणतात की देवा जी मज येवे ना, मला येता येत नाही. आणि मग परमेश्वर आपल्या जवळ असलेले उपरणं किंवा आपला जो श्रीकर आहे तो त्यांना देतात, हात देतात, आणि त्या श्रीकराचं थोडासा स्पर्श, नखाचा स्पर्श सारंग पंडिता झाल्याबरोबर सारंग पंडित आपोआपच पहिलेकडून आईलीकडे येतात, म्हणजे परमेश्वराकडे येतात.
आणि त्यांना अत्यंत आश्चर्य होतं की असं कसं काय झालं, परमेश्वराचा मला स्पर्श झाला नाही झाला तर मी आपोआपच इकडं एवढ्या मोठ्या डोहातून कसं काय आलो, हे सारंगपंडितांना आश्चर्य होतं. आणि मग ते देवाला विचारतात की देवा, मला तुमचा स्पर्श झाला न झाला तर मी इकडं आपोआप आलो, तर हे कसं काय झालं. तर देव त्यावेळेस त्यांना सांगतात, पांड्या, येत अनुसराल तर आयुष्याची काडी घेईल. आपल्या मनामध्ये जी भीती आहे, कमी हा जो त्याग केल्यानंतर हे माझं आचाराचं किंवा विचाराचं जे सुरुवात झालेली आहे ते तर अत्यंत अवघड आहे. खूप मोठा आचार परमेश्वराने सांगितलेला आहे, खूप कठीण परमेश्वराने सांगितलेला आचार माझ्याकडून होईल का नाही. परंतु ज्यावेळेस आर्ततेने तुम्ही अत्यंत मनोभावे या गोष्टीला सुरुवात करतात किंवा करण्यासाठी उभे राहतात, त्यावेळेस परमेश्वरच हे कार्य सिद्धीस नेत असतात. कारण हे कार्य तुम्ही करायला सुरुवात करावी किंवा तुम्ही करावं, याच्यासाठी परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली, याच्यासाठी परमेश्वर अवतार घेतात आणि याच्यासाठी अवतार घेऊन वाडोवेडी फिरून हे तत्वज्ञान परमेश्वर या जीवाला सांगतात. आणि ते करण्यासाठी जेव्हा तुम्ही पडतात त्यावेळेस आर्ततेने जेव्हा आवाज द्याल देवाला, त्यावेळेस नक्कीच परमेश्वर आपल्याला हात देतील आणि आपल्याला कळणार सुद्धा नाही की या दुःख भवसागरातून आपण आपोआप तरून जाऊ. कारण परमेश्वर सारंगपंडिताच्या माध्यमातून आपल्याला हा शब्द देतात की जर तुम्ही अनुसराल तर आयुष्याची काडी जाईल. मी असाच काडी जाईल, तुम्हाला समजून सुद्धा देणार नाही. कारण सारंगपंडित काय अनुसरलेले नव्हते. आता हे लीळेतून आपल्याला खूप काही चिंतन करता येईल. परमेश्वर स्पष्ट सांगतात, जीव ऐसे अधोमुख असती. जीव हा अधमती आदगती आदरती असे मतित्रयाने नीच चिंतन करतो, नीच विचार करतो आणि नीच कर्म करतो. म्हणजे ऊर्ध्वगतीचा विचार न करता अधोगतीचा विचार करतो. तर परमेश्वर सांगतात, हा जीव अधोमुख असती, पण परमेश्वर ऐसे वर पडून पाहत असती. एखादा एक ऐसे वरून पाहिल त्या ते ऐसेची काडी जाईल. परमेश्वर म्हणतात की मी तर वरून बघत असतो, पण ज्यावेळेस जर तुम्ही हात द्याल आणि वास बघाल तर मी असाच तुम्हाला वरती घेऊन जाईल. त्यासाठी परमेश्वर आपल्याला हे समजवण्यासाठी वानरियाचा दृष्टांत सांगतात की एक वानरी असते, ती एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती जात असते, पळत असते, उड्या मारत असते. पण तेच करत असताना तिचं एक पिल्लू असतं, बाळ असतं. त्या बाळाने तिला पकडलेलं असतं, तरीही ती या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत असते. पण पाहणाऱ्याला काय वाटतं की हे तिचं जे बाळ आहे ते पडतं की काय, त्याला लागतं की काय. परंतु परमेश्वर सांगतात की त्या बाळाला त्या वानरीला पकडणं माहीत असतं आणि त्या वानरीला त्याला पकडून उडी मारणं माहीत असतं. त्या पद्धतीनं त्यांना ते एकमेकाला जसे जाणतात तशा पद्धतीनं जो अनुसरला जीव आहे त्याला परमेश्वराने सांगितलेली जी परी आहे ती माहीत असते. माहिती करून जर त्यांनी ते केलं तर तैसे अनुसरती परी जीवे जाणावी. हे अनुसरण काय आहे हे जीवाने जाणावं, समजून घ्यावं. आणि ते जर करायला सुरुवात केलं तर परमेश्वर म्हणतात, मी नक्कीच तुम्हाला या नरकापासून दूर करील. ज्यावेळेस हा जीव अनुसरतो त्यावेळेस नक्कीच परमेश्वर म्हणतात की मी त्याला माझ्या आनंदाला घेऊन जाईल, माझ्या प्राप्तीला घेऊन जाईल. कारण ते घेऊन जाणं हे परमेश्वर जाणतात. आपण अनुसरण जाणून घ्यावं. अनुसरल्यानंतर परमेश्वर आपल्याला घेऊन जाणार आहे किंवा ते जाणतात हे समजून घ्यावं. परंतु बघणाऱ्याला काय वाटतं की हे कसं शक्य आहे, हे कसं काय होईल, हे किती अवघड आहे आणि यांनी केलंय, आता खरंच करील का नाही, यशस्वी होईल का नाही. परंतु तो जाणतो परमेश्वरचं समर्थवाद आणि परमेश्वर त्याच्यासाठीच सर्व काही करत असल्यामुळे परमेश्वर सुद्धा जाणतात याला कसं घेऊन जायचं. आणि म्हणून आपण फक्त एकच उद्देश ठेवला पाहिजे की या जीवाने अनुसरण केलं पाहिजे. या लीळेतून आपल्याला समजतं की सारंगपंडित तर परमेश्वराला काही अनुसरलेले नव्हते,
परंतु परमेश्वराला अनुसरलेले नव्हते, तरीही परमेश्वर मात्र त्यांना तत्वज्ञान सांगताना कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता, कोणत्याही प्रकारची कंजूसी न ठेवता, कोणत्याही प्रकारचं आडपान न निर्माण करता हे तत्वज्ञान मात्र पूर्णपणे सारंगपंडितांना सांगतात. परमेश्वर तर सर्वज्ञ आहेत. परमेश्वराला काही माहीत नाही का की हे सारंगपंडित भविष्यात अनुसरणार नाहीये, ते अनुसरतील की नाही याची गॅरंटी नाही आहे. तरी मग परमेश्वर का सांगतात? तर परमेश्वर सकळ जीवाते चिंतित. परमेश्वर सम, जीव विषम. आपल्या मनामध्ये संभ्रम आहे, कारण जीव हा मुळातच विषम असल्यामुळं त्याला अनेक विषयावरती, अनेक गोष्टीवरती शंका, तक्रार, प्रश्न, गैरसमज निर्माण तो करून घेत असतो. पण परमेश्वर सम असल्यामुळं परमेश्वर कोणत्याही जीवाच्या संदर्भात असा विचार करत नाही. फक्त ते त्यांची कर्तव्य करतात, त्यांची ड्युटी ते करत राहतात. परमेश्वर म्हणतात, जे बी करायचं ते मी करून ठेवलंय, फक्त आता जीवानी करायचं ठेवलेलं आहे. आणि म्हणून आपण हा विचार केला पाहिजे, आपण हे चिंतन केलं पाहिजे. आणि मग त्यानंतर परमेश्वर सारंगपंडितांना अनुसरल्यानंतर या जीवाला परमेश्वर काय काय देतात हे स्पष्ट सांगतात. उदाहरणाचे जे वचन आहे त्या वचनाच्या माध्यमातून परमेश्वर आपल्याला हे तत्वज्ञान सांगतात की साध्याच्या प्राप्तीस साधन निवडते. परमेश्वर भक्ताशी आपली अनुभूती रती देती, भक्ताशी आपण पे समोर देती. ज्ञानी अशी ब्रह्मीभूत करती, ज्ञानी अशी पाठीशी घालती. ज्ञानी अशी मोक्ष देती, ज्ञानी अशी ब्रह्मी मिसळे बुडी दे. भक्त भेदे अनुभव की अभेदे अनुभव ऐसा विकल्प देत करू नये. यापरी परमेश्वर जीवाते उद्धरती, अनुसरणी सनी दान करी. यापरी योग्य होय त्याशी परमेश्वर सत्ता ज्ञान दान करते. परमेश्वर स्पष्ट आपल्याला हे तत्वज्ञान सांगत असताना पारदर्शकपणे ह्या ज्ञानी या भक्ताला मी काय देतो, कसं देतो आणि त्यांनी कशा पद्धतीने विकल्प केला नाही पाहिजे, त्या पद्धतीनं आपण याचं चिंतन आपण केलेलं आहे की ज्ञानी भक्त, प्रेमी भक्त या अनुषंगाने. परंतु परमेश्वर एका जीवापती परागिरा करून परमेश्वर आपले अस्तित्व साधती. जो अनुसरलेला जीव आहे कोणत्या तरी जीवाच्या माध्यमातून परमेश्वर स्वतःच्या तत्वज्ञानाचं अस्तित्व साधत असतात. भूत भजनाधिकाराचा अधिकार त्याला प्राप्त करून देत असतात आणि त्याला ज्ञान देत असतात. मग एक अनुसरतात, त्यातला एक ननुसरतो. जो ननुसरते प्रमादीय बोली जाते त्या सृष्टी शून्य होय. त्यांना अनुसरण्यासाठी सर्व सांगितलंय, पण ननुसरण्यासाठी फक्त हे दोनच सूत्र सांगितले. आणि ते आपल्यासाठी नाहीये याचं आपण सतत मनात चिंतन केलं पाहिजे आणि आपल्या मनावरती ठामपणे ते बिंबवलं पाहिजे. कारण हे अनेक वेळा आपल्याकडून झालंय. अनंत सृष्टीत, अनंत जन्मामध्ये आपण ननुसरलेलो आहोत, प्रमादीय झालेलो आहोत आणि म्हणून पुन्हा पुन्हा आपण ह्या सृष्टीचक्रामध्ये येत आहोत. आज आलोय याचा अर्थ पाठीमागे आपण प्रमादीय होतो आणि म्हणूनच आलोय. मग आताही तेच करायचं का? जर तुम्हाला रिझल्ट वेगळा पाहिजे असेल तर आपली कृती पण वेगळी करावी लागेल आपल्याला. आणि ती वेगळी कृती म्हणजे अनुसरण. ती वेगळी कृती म्हणजे परमेश्वराने सांगितले तत्वज्ञानानुसार चालणं, आचरण, जितकं शक्य आहे तितकं. आता जर त्याचे यात सुद्धा अनेक लोकांचे प्रश्न आले की 1237 सूत्रामध्ये कितीतरी आचाराच्या सूत्राच्या माध्यमातून, विचाराच्या सूत्राच्या माध्यमातून किती अवघड असं तत्वज्ञान परमेश्वराने सांगितलेलं आहे. ते या काळात शक्य आहे का? आपल्याच्याने होऊ शकतं का? असा कोण आहे की सर्व सूत्रांचं पालन करल आणि मग त्यावेळेसच तोचं अनुसरण सिद्धीत जाईल आणि परमेश्वर त्याला प्राप्त होईल? हे आपले नकारात्मक विचार आपण का आपल्याला मनामध्ये निर्माण करत असतो याचा आपण कधीच विचार केलेला नाही. कारण आपण व्यावहारिक दृष्टिकोनातून ते समजून घेत नाही. प्रत्येक जीव हा शाळेत गेलेला असतो, कॉलेजला गेलेला असतो. अनेक विषय आपण अभ्यासलेले असतात, हाताळलेले असतात. आता ते विषय आपण वर्षभर 365 दिवस अभ्यासल्यानंतर, हाताळल्यानंतर त्याचा पेपर देण्याची वेळ येते, त्याची परीक्षा देण्याची वेळ येते. त्यावेळेस तो 100 मार्काचा पेपर आपल्याला द्यावा लागतो. आता 100 मार्काचा पेपर जर द्यावा लागत आहे तर आपल्याला मार्क 100च पडायला पाहिजे. परंतु नाही,
आपल्याला पास करण्याची जी त्यांनी नियम बनवलेला आहे तो आहे 35%चा. म्हणजे 100 पैकी जर आपल्याला 35 मार्क पडले तर आपण पास होऊन जातो आणि पुढच्या वर्गात बसू शकतो, पुढच्या वर्गामध्ये जाऊ शकतो. याचा अर्थ काय की 35 जर मार्क आपल्याला पास आहे तर आपल्याला 35च मार्काचा पेपर द्यायला पाहिजे. परंतु त्या परीक्षा घेणाऱ्यांना, त्या शिक्षकांना या जीवाची योग्यता, पात्रता माहीत आहे आणि म्हणून ते 35च्या ऐवजी त्याच्या 3 पट, 2.5 पट असे पेपर काढतात. 100 मार्काचा पेपर दिल्यानंतर हा 35 तरी टाकी पाडील आणि पुढे सरकेल. आणि म्हणून आपल्याला 100 मार्कातून आपल्याला 35 मार्क मिळवायचे असतात आणि त्याच्यासाठी आपण 365 दिवस अभ्यास केलेला असतो, तरी आपल्याला शाश्वती नसते. परमेश्वराने अशाच पद्धतीने आपल्याला हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे आणि हे तत्वज्ञान सांगताना परमेश्वराने अत्यंत सुलभपणे, सोप्या पद्धतीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. का की हे आपल्याला समजावं, समजल्यानंतर आपण तो करण्याचा प्रयत्न करावा आणि 100% तर नाही पण निदान 35% 40% तरी त्यांनी आचार करावा. मी मागच्या वेळेस बोललो होतो, आजही तुम्ही सूत्रपाठ घेऊन जर समोर बसले, आज ह्या मिनिटाला, या क्षणाला तुम्ही जिथं आहात तिथं 35 ते 40% म्हणजे 35 ते 40 सूत्र आजही आपण पाळू शकतो. 20 ते 25% वाढवले तर 40%पर्यंत 70-80 सूत्र आपण पाळू शकतो. फक्त ती हिंमत, ती इच्छा आपली असली पाहिजे, मनापासून ती असली पाहिजे आणि त्याच्यावरती चालण्याचा आपलं सातत्य आणि प्रयत्न जर असला तर आपण करू शकतो. परमेश्वराला आपल्याला पास करायचं, आपल्याला नापास करायचं नाही. कसंही ओढून ताडून आपल्याला ते ग्रेस मार्क देऊन का होईना ते पास करणार आहे. याच्यासाठी फक्त आपल्याला उभं ठाकायचंय. परमेश्वर म्हणतात, तू उभा ठाकलाशी पुरे, सिद्धी ते येथूनच नेईल. परमेश्वर आपल्याला बघा किती शाश्वती देतात, किती गॅरंटी देतात, किती विश्वास देतात. तर तू उभा तर आम्ही सिद्धीला नेईल. तू अयोग्य जीव आहे, नक्कीच आहे, पण अयोग्य जीवाला मी योग्य करीन. तू प्रयत्न तर कर, मी सहाय्य करीन. म्हणजे परमेश्वराचं आपण जर 2 पावलं चालले तर परमेश्वर 10 पावलं चालतात. आपण बोट जर दिलं तर परमेश्वर हात पकडतात. त्या पद्धतीने आपल्याला वरती नेण्याचा प्रयत्न करतात किंवा वरती घेऊन जाणार. या आपल्याला शाश्वती निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून हा विचार आपण करत नाही की आपल्याला एवढं कसं काय शक्य आहे, आपल्याला एवढं करायचंच नाहीये. पूर्णपणे परमेश्वराने सांगितलेलं जर असलं तरी ते पूर्णपणे हा जीव कोण करू शकतो हे परमेश्वराला नक्की माहीत आहे. आणि म्हणून जितकं आपल्याला गरजेचं आहे, जितकं आपल्याला करता येतंय तेवढी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करणं आणि सर्वात महत्त्वाचं त्यात सातत्य ठेवणं. कारण आज केलं आणि उद्या नंतर नाही करायचं त्याला अर्थ नाही आहे. प्रत्येक गोष्टीत आपण सातत्य ठेवतो. आपण दात घासण्यात सातत्य ठेवतो, आंघोळ करण्यात सातत्य ठेवतो, जेवणात सातत्य ठेवतो. मग ह्या आचाराच्या संदर्भात आपण जर सातत्य नाही ठेवलं तर मग त्याचा उपयोग काय. आपण दररोज जर दात घासतो आणि एखाद दिवशी आपण म्हटलं जाऊ दे आता दररोजच घासतो, एखाद दिवशी नाही घासला आज तर काय फरक पडतो. पण पडतो फरक. पूर्ण दिवस आपला खराब होतो आणि आपण सतत आपल्या मनाला, बुद्धीला सांगत असतो, टोकत असतो की मी आज दात घासले नाही, मी आज दात घासले नाही. तसं आचाराच्या अनुषंगाने अशी कितीतरी सूत्र आहे की जे आपण आजही करू शकतो. त्यामुळे खूप काही अवघड नाहीये, फक्त समजून घेण्यामध्ये आपण कमतरता निर्माण केलेली आहे. एखादा विषय जेव्हा आपण समजून घेतो त्यावेळेस तो विषय आपल्याला करण्यासाठी बळ तर मिळतं, परंतु अत्यंत वेळ कमी लागतो. एखादा विषय 2 तासाचा जर असेल पण जर तो आपण नियोजन पद्धतीने समजून घेतला, जाणून घेतला आणि नंतर करायला सुरुवात केली तर तोच 2 तासाचा विषय तुम्ही 1 तासात सोडवू शकता. परंतु यदा कदाचित तो 2 तासाचा विषय आपण समजून न घेता, जाणून न घेता डायरेक्ट करायला सुरुवात केली तर तोच 2 तासाचा विषय 4 तास सुद्धा लागू शकतो आणि तरीही आपल्याला यश येईल का नाही शंका 100% असते. व्यवहारिक जगामध्ये कोणती गोष्ट करत असताना आपण तो विषय समजून घेत असतो, जाणून घेत असतो, जाणून घेतल्यानंतर त्याचं नियोजन करत असतो आणि नंतर करायला सुरुवात करतो, कारण आपल्याला यश प्राप्त करायचं असतं. कोणताही जीव काही करत असताना अपयशासाठी कधीच काही करत नाही. मग तो व्यवसाय असो, नोकरी असो, संसार असो, काही असो. लग्न करणारा असं कधीच वाटत नाही की आपण लग्न केल्यानंतर आपली फारकत होईल किंवा आपलं डिवोर्स होईल किंवा व्हायला पाहिजे. ते यशस्वीतेसाठीच त्याचा 100% प्रयत्न असतो.
त्याचप्रमाणे परीक्षा देताना सुद्धा तो परीक्षार्थी कधी त्याला वाटत नाही की मी नापास व्हावं, किंवा नापास होण्यासाठी कधी कोणीही परीक्षा देत नसतं. म्हणून आपण जी धार्मिकता करतोय ती आपण नापास होण्यासाठी का करावी आणि कशासाठी करावी? त्याच्यात यश मिळवायचं असेल तर आपल्याला तो विषय समजून घ्यावा लागेल, जाणून घ्यावा लागेल. त्या करण्याच्या अगोदरच जर जाणून घेतला, समजून घेतला, त्याचे कंगोरे आपण जाणून घेतले, त्याचे चढ उतार आडी अडचणी जर जाणून घेतल्या तर करण्यासाठी तो विषय अत्यंत सोपा होऊन जाईल. आणि म्हणून आपण या अनुसरल्याचा देव याच्यावरती चिंतन करत आहोत, कारण आपल्याला ते करायचंय. ते केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. आणि ते करायचं असल्यामुळंच आपण हा विषय अत्यंत खोलवर जाऊन जितकं आपली योग्यता आहे, पात्रता आहे, किंवा जेवढी आपलं कॅपॅसिटी आहे, जेवढा विचार करण्याची ताकद आहे, त्या पद्धतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि ते समजून घेताना आपल्या गुरुजनांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे, परमेश्वरांनी ज्या अनंत लीळा किंवा सूत्र सांगितलेले त्याचं प्रमाण घेऊन आपण समजून घेतोय. ते काय कोणीतरी सांगतोय किंवा आपणच मनाने जोडतोय अशातला काहीच विषय नाहीये. आणि म्हणून हा जो विषय समजून घेत असताना हा विषय जरी किती खूप मोठा असला तरी परमेश्वराने तो आपल्याला यशस्वीतेसाठी सांगितलेला आहे, अपयशासाठी नाही. आपणही ज्यावेळेस तो करण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस आपण यशस्वीसाठीच करणार आहे. असा कोणताही जीव, दीक्षित असलेला किंवा नामधारक असलेला, वासनिक असलेला कोणताही जीव असं त्याला कधी तो म्हणत नाही की मला देव नकोय, मला देव हवाय. परंतु देव समजलाच नाही तर देव कसा मिळेल? देवाकडून सर्व मिळतंय, आपल्याला असं वाटतं देवच आपल्याला मिळतोय किंवा देवच आपल्यावर प्रसन्न आहे. परंतु तसं नाही. कर्मवश सकळे पावे, हे कर्माने आपल्याला भेटत राहतं. आणि त्यातूनच आपल्याला एक भ्रम निर्माण होत राहतो का परमेश्वराची आपल्यावर खूप कृपा आहे, कारण तो आपल्याला देत असतोय. परमेश्वराला आपल्याला त्याचा स्वतःचा आनंद द्यायचा आहे, त्याच्या स्वतःच्या प्राप्तीला घेऊन जायचंय. या ब्रह्मांडातली, अनंत ब्रह्मांडातली सर्वात मोठी जी गोष्ट आहे ती आपल्याला द्यायची आहे. म्हणून तिची आपण आस ठेवली पाहिजे. आपल्याला एवढं मोठं परमेश्वराला द्यायचंय आणि आपण जर छोट्या छोट्या गोष्टीमध्येच भांबावून गेलो आणि त्यावरतीच आपण समाधान पावलो तर तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आपले स्वप्नही मोठे असले पाहिजे. व्यवसायामध्ये किंवा अनेक गोष्टीमध्ये आपण खूप मोठे मोठे स्वप्न बघत असतो, महत्वाकांक्षा ठेवत असतो. त्या ठेवत असताना त्या पूर्ण होतील की नाही याचा विचार न करता मात्र पूर्णपणे ताकदीनं आपण प्रयत्न करतो. आणि त्यातून मग आपल्याला नाही 100% तर 80%, नाही 80% तर 60%, 50% तरी यश मिळतं. आणि तरी आपण समाधानी असतो. का? तर आपण टार्गेट घेताना, ध्येय घेताना 100%चं घेतलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 100% ते प्राप्त होऊ शकत नाही. पण ज्यावेळेस 100%चं घ्याल त्यावेळेस 50% प्राप्त होईल. पण 50%चं जर घेतलं तर मग आपण 25% प्राप्त करू आणि मग आपण नापास होऊ. म्हणून आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला पूर्ण करण्यासाठीच बाहेर पडायचंय, पूर्ण करण्यासाठीच आपण या परीक्षेला बसायचंय. ही कैवल्याची परीक्षा आहे, ही कैवल्याची डिग्री आहे. ही परमेश्वराने पास करण्यासाठीच आपल्याला सर्व काही सिलेबस, आपला पेपर फोडून टाकलेला आहे, सर्व पेपर आपल्याला देऊन टाकलेला आहे आणि नंतर परीक्षेला बसवलंय. तर सर्व दिल्यानंतर, सर्व समजल्यानंतर जर आपण बसलोय आणि तरी आपण नापास होत असेल तर मग त्या सांगण्याला अर्थ काय राहिला? आपण कॉपी करूनही जर नापास होत असेल तर त्या कॉपी करण्याला अर्थ काय राहिला? पण परमेश्वराने ह्या पेपरला आपल्याला बसवायच्या अगोदर आपल्या पुढे सर्व अभ्यासक्रम ठेवला, तो समजून सांगितला. तो समजून सांगितल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस करायला लावली. कारण आपण लगेच अनुसरत नाही कोणीची. पहिली आपली अवस्था काय असते? वेदवंत, मग बोधवंत, नामधारक. म्हणजे ही अवस्था आहे. आपण पुढं पुढं सरकत असतो, डायरेक्ट अनुसरतो का नाही. मग नामधारक झाल्यानंतर मग आपण अभ्यास करतो, जाणीव होते, मग वासनिक होतो. वासनिक झाल्यानंतर मग आपण दीक्षा घेतो. दीक्षा घेतल्यानंतर मग आपण अनुसरतो. त्या अनुसरणाचं जे डिग्री आहे ते अनुसरण कोणी असं सांगू शकत नाही का मी अनुसरलो. कोणाचं अनुसरण सिद्धीत जाईल आणि कोणाचं अनुसरण परमेश्वर सिद्धीच नाही हे फक्त परमेश्वर जाणे. परमेश्वरांचा भक्ताची थोरवी मीच जाणतो. त्यामुळं कोणी म्हणू शकत नाही आणि कोणी सांगू शकत नाही की अनुसरलेले. फक्त एक ढोबळमानाने ती बोलण्याची एक परिभाषा आपली निर्माण झालेली आहे आणि आपण म्हणून म्हणत राहतो की अनुसरलेले पुरुष आहात किंवा मला अनुसरायचं आहे.
अनुसरण ही जेवढी सोपी गोष्ट वाटते तेवढीच अवघड आहे, परंतु तो परमेश्वर आपल्याला हात दिलेला आहे आणि तो आपल्याला वाढणार आहे, हा आत्मविश्वास आपल्याला मात्र तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. आणि म्हणून परमेश्वराने अनुसरल्याचा जीव किंवा अनुसरण्यासाठी अनेक सूत्र सांगितलेले, ते सूत्र आपण बघतोय. अनुसरल्याचे आगंतुक खुंटे अनारब्ध सुंके प्रारब्ध भोगिक्षे. म्हणजे परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय का ज्यावेळी जीवाचे अनुसरण घेतले त्याच क्षणी त्याच्या कर्माची त्रिविधता होत असते. आता परमेश्वर आपल्याला एक सिक्युरिटी देतात, एक आपल्याला अभय देतात की ज्या मिनिटाला ज्या क्षणाला तुम्ही अनुसरले त्याच वेळेस तुमच्या कर्माची जी आहे ती त्रिविधता होत असते. म्हणजे अनुसरल्याचे आगंतुक अनारब्ध हे बिनचालीचे नासून जातात आणि चालीचे अत्यंत आगंतुक खुंटे म्हणजे कर्माची जी चाल आहे ती खुंटून जाते. म्हणजे आपले मानसिक आणि वाचिकी जे कर्म आहे ते थांबून जातात, संपून जातात, खुंटून जातात आणि राहिलेलं फक्त जे प्रारब्ध आहे ते सुद्धा कर्माची जी चाल आहे ती पुढं पुढं चालत असते. ते बी परमेश्वर दैव सवाभोग म्हणजे परमेश्वराकडून परमेश्वराच्या कडेने ते प्राप्त होत असतं. ऋणाईच्या दृष्टांताच्या अनुषंगाने 50% संपते, राहिलेलं 50% तेही परमेश्वराकडून परमेश्वराच्या कडेने आपल्याला भेटत असतं. म्हणजे अनुसरल्याबरोबर आपले हे जे दोन कर्म आहे ते खुंटतात, थांबतात. याचा विचार करा की जर आपण किती इस्टेट कमवली, सारी एकत्र केली आणि देवाकडे सांगितलं की सारी इस्टेट घ्या आणि आमचं फक्त मानसिके नासून टाका, वाचिके नासून टाका, शक्य आहे का? परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय पैशानी द्रव्यानी परमेश्वर भेटत नसतो. जर तो भेटला असता त्या राजा राजवाड्यांनी त्यांच्याकडे काही कमी आहे का? त्या अनुषंगाने आपण हा विचार केला पाहिजे की परमेश्वराने आपल्याला खूप मोठी अशी उपलब्धी आणि खूप मोठा असा अभय दिलेला असल्यामुळं आपल्या मनामध्ये जी अनामिक भीती किंवा शंका आहे ती आपण काढून टाकली पाहिजे. अनारब्ध सुखी म्हणजे अनारब्ध कर्माचे जे लेप आहे ते सुकून जातात आणि प्रारब्ध कर्म मात्र भोगविल्याशिवाय नासत नाही, भोगानी संपतात. अशा पद्धतीनं ह्या अनुसरल्या जीवाला परमेश्वर आपल्याला त्याची खूप मोठी उपलब्धी किंवा अभय देतात. आणि त्याच प्रारब्ध कर्मामध्येही देवत्व तिरचत्वाचा भोग नाही, दैवाच्या कडाने भोग असतो. शाब्दज्ञानात सेवादास्याने कर्माचा नाश होत असतो. प्रत्येक गोष्टीची एक स्टेप असते आणि त्या स्टेपनुसार त्याचं जी प्रगती आहे ह्या जीवाची होत असते. परमेश्वराच्या कडेनी परमेश्वराच्या बाजूने आपल्याला हे जो भोग आहे हा प्राप्त होत असतो. तर शाब्दज्ञानामध्ये जर आपण सेवादास्य केलं ते दास्यमोचक परमेश्वराने सांगितलंय. तर सेवादास्य केलं तर जो आपला कर्माचा जो नाश आहे तो होत असतो. आणि म्हणून आपल्या धर्मामध्ये सेवादास्याला खूप मोठं असं अनन्य साधारण महत्त्व आहे. आणि म्हणून आपल्या मनामध्ये सतत दास्यचं हे जे चिंतन आहे ते आपण केलं पाहिजे. जिथं भेटल तिथं संधी भेटल तिथं आपण सेवा झाली पाहिजे. आपण दास आहोत हा भावच परमेश्वर म्हणतात तुमच्यासाठी पुरा आहे. दास होणं पुरे नाही का? परमेश्वर स्पष्ट सूत्रातून सांगतात. दास होणं, दास मी आहे, ही मी परमेश्वराचा दास आहे, ही भावनाच आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जात असते. परत देवतेची त्रिविधता होत असते अनुसरल्यानंतर. काही देवता अनुकूल असतात, काही प्रतिकूल असतात, काही उदास असतात. तर अनुकूल देवता जे आहे त्या अनुकूल देवता आपल्याला इंद्रादिकांच्या खालील ज्या 36 कोटी देवता आहे त्या पुरुष देवता ज्या आहे त्या अनुकूल होतात आपल्यासाठी, अनुसरलेल्या पुरुषासाठी. परत अनुसरल्या पुरुषास वस्त्र, पदार्थ, धर्माधिकाविषयी जे सहाय्य करतात या देवतेच्या अनुषंगाने, कारण ते अनुकूल असतात. परत ओळखणी माया ज्या आहे परमार्गासाठीच त्या असल्यामुळं, परमार्गाच्या दैवराटीसाठीच त्या कार्यरत असल्यामुळं घातपाताविषयी व प्रसादाविषयी सहाय्य करतात. परत परमेश्वर शास्त्र, प्रेमोपाय,
अपूर्व विधी प्रत्यक्ष परमेश्वराचे सहाय्य वर्तते या अनुसरल्या पुरुषासाठी. आणि इंद्रदिका खालील ज्या स्त्री देवता आहेत 36 कोटी देवता त्या प्रतिकूल होतात आणि ब्रह्मादिकावरील सर्व देवता ज्या आहेत त्या उदास होतात. बघा, अनुकूल असतात, प्रतिकूल असतात, उदास असतात. आता उदास देवतेचा विचारच करू नका. अनुकूल देवता आपल्याला सहाय्य करतात. नुसते अनुकूल देवताच नाही तर परमेश्वर स्वतः सहाय्य करतात. जर परमेश्वर स्वतः सहाय्य करतात तर आपल्याला नापास होण्याचं किंवा अनुत्तीर्ण होण्याचं किंवा घाबरण्याचं कोणत्या प्रकारचं कारण नाही. स्वतः परमेश्वरच आपल्याला सहाय्य करणार, परमेश्वरच आपल्याबरोबर राहणार आहे. परत शास्त्राच्या बाबतीत, प्रेमोपायाच्या बाबतीत किंवा अपूर्व विधीच्या बाबतीत स्वतः परमेश्वर आपल्याला सहाय्य करतात. त्याचप्रमाणे ज्या स्त्री देवता आहे त्या प्रतिकूल होतात. तेवढं फक्त आपल्याला जपायचं आहे आणि ते आपण पुढच्या सत्संगांमध्ये घेणार आहोत. का साधकाला विघ्न करणाऱ्या ज्या देवता आहे त्या कोणत्या आणि त्या कशा पद्धतीने विघ्न करतात आणि त्याच्यापासून कसं वाचायचं आणि कोणाला ते विघ्न करतात हे आपण बघणार आहोत. हे बघण्याचं कारण काय, का आपल्या मनातली जी भीती आहे ती आपल्याला काढून टाकायची. कारण अष्ट स्वभावापैकी आपलं भय जे आहे हे आपला एक स्वभाव आहे. परंतु ज्यावेळेस परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून जेव्हा आपण या मार्गावरती चालायला सुरुवात करतो त्यावेळेस त्या साधकामध्ये निर्भयता निर्माण झाली पाहिजे. ते भय त्यांनी काढून टाकलं पाहिजे. आणि ते भय जेव्हापर्यंत त्याचं जात नाही, तो जोपर्यंत निर्भय होत नाही तोपर्यंत मात्र परमेश्वराच्या ह्या प्राप्तीला तो जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला मनामधले जे संभ्रम आहे, विचार जे आहे किंवा आपल्या मनामधली जी भीती आहे ती आपल्याला काढून टाकण्यासाठी याचं चिंतन आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे चिंतन करत असताना परमेश्वरांनी सांगितलेल्या नित्यविधी निमित्तविधी आपल्याला बघावं लागणार आहे. ते नित्यविधी करत असताना निमित्ती करत असताना नित्यविधी ते किती सोपं आहे, किती अवघड आहे आणि नित्यविधी म्हणजे काय, ते आपल्याला कसं करावं लागेल हे बघितल्यानंतर आपला आचाराच्या संदर्भातली जी भीती आहे, आचारा संदर्भातली जो संभ्रम आहे, जो भ्रम आहे तो नक्कीच आपला निघून जाईल. आणि आपण हे करू शकतो आणि आपल्याला हे करायला पाहिजे. आपण ह्या आत्मविश्वास जेव्हा तुम्हाला निर्माण होतो तुमच्या मनामध्ये तर त्याविषयी आपोआप दमदारपणे आणि आत्मविश्वासाने आपण पावलं टाकायला सुरुवात करतो. आणि त्याच्यासाठी आपण याच्यावरती चिंतन करत आहोत. अनुसरल्याशी कर्म स्वभाव नाही दैव स्वभाव. अनुसरल्याचे देवत्व चिरत्व होणे नाही. ज्ञानी अशी श्रीमूर्तीवरी साधन प्रतीती प्रापक बोध. कैवल्यदाता हा मोक्षदाता अशी ज्ञानी अशी प्रतीती अनुसरोनी सन्निधान करी यापरी योग्य होय ते अशी परमेश्वर सत्ता ज्ञान दान करती. आणि मग कौनी एकी अवसरी सकळ मळाचे परिसारण करून परमेश्वर जीव आपली सत्ता शक्ती संचरिती मग मागो ते मळ घालिती. सत्ता बोलीजे, सुचा बोलीजे, अविचारी ज्ञान बोलीजे. या संदर्भात परमेश्वरांनी अनेक सूत्र जरी सांगितलेले असले तरी अत्यंत महत्वाचे जे सूत्र आहे उदाहरणातले हे आपण जर समजून घेतले, चिंतन केलं तर नक्कीच आपल्याला याविषयी जो मनातला जो भ्रम आहे किंवा संभ्रम आहे तो दूर होऊन जातो. ईश्वराला अनन्य भावी जर शरण आपण गेलो तर अप्रोक्ष ज्ञानासाठी जेवढा कर्मनाशाने जेवढी योग्यता ती झाल्यावर परमेश्वर शाब्द ज्ञानी याशीच अप्रोक्ष ज्ञान देतात. ज्ञानाचे जे 4 प्रकार आहे, शाब्द ज्ञान, अप्रोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान, यातूनच ज्ञानी भक्त आणि प्रेमी भक्त हा जात असतो. ह्याच प्रक्रियेतून आपल्यालाही जायचं आहे. आज आपण शाब्द ज्ञानात आहोत आणि शाब्द ज्ञानातच अनंत अडचणी असतात, अनंत संकट असतात. त्यावरती मात्र आपण मात केली, अप्रोक्ष ज्ञानात जर गेलो तर तिथून काही परत पतन आपलं होत नाही. तिथून आपण पुढे जात राहतो. म्हणजे थोडासा अवधी, थोडासा काळ आपला आहे, त्याच्यासाठी आपण चिंतन करत आहोत, अभ्यास करत आहोत, हे जाणून घेत आहोत. आणि म्हणून पुढच्या वेळेस आपण नित्यविधी निमित्तविधी याचं चिंतन करणार आहोत. हे शब्द अनेक वेळा आपल्या कानावर पडलेले आहे आणि अनेक वेळा हे शब्द आपल्या कानावरून गेलेले आहे. परंतु हे नित्यविधी करत असताना आपल्याला काय अडचण येतील? नित्यविधी म्हणजे काय? ते खूप अवघड असतं का? जर जे करायला जायचंय
त्याचा आपण आजच अभ्यास का करू नये? ते समजून जर घेतलं तर त्याच्या मनात त्याच्याविषयी असलेली मनातली जी भीती संभ्रम आहे तो नक्कीच आपला दूर होईल आणि आपण त्यावरती चालण्यासाठी त्याची विषय व्यवस्था आपण करणार नाही, त्याची अडचण आपण सांगणार नाही. कारण लोकांना खूप अडचणी असतात, खूप विषय व्यवस्था लोक करतात. हे असंच का, ते तसंच का, हेच करावं लागतं, ते कसं जमेल मला मग. तर हे काय करायचंय काय नाही करायचंय, कितपत करायचंय, किती केल्याने काय भेटणार आहे हे जेव्हा आपण समजून घेतो त्यावेळेस नक्कीच आपल्याला ते करण्यासाठी बळ मिळत असतं, बळ प्राप्त होत असतं. माझी एकच विनंती आपल्याला का अनुसरणाविषयी जो आपला संभ्रम आहे, गैरसमज आहे किंवा भीती आहे ती मनातून काढून टाका. काही लोकांचे असे प्रश्न आले की 56च्या अगोदरच परमेश्वरांनी अनुसरण करायला लावलेलं आहे, तर त्या कोणत्या सूत्रामध्ये कोणत्या प्रमाणातून सांगितलेलं आहे. तर काही गोष्टी अशा असतात की तर्क कुतर्क करून आपण समजून घ्यायचं राहतं, काकू कक्षा भावार्थ प्रकरण जाणून घ्यायचं राहतं. परमेश्वर स्पष्ट सांगतात जो अवसर विषयाशी तोच ब्रह्मविद्येशी. परत परमेश्वर अवस्था सांगतात दंडी दर्शी स्पर्शी कुचमर्दिनी. या अनुषंगाने हा जो जीव आहे, मागच्या वेळेस आपण विचार केला होता का रिटायरमेंट जी आहे ती गव्हर्नमेंटनी 58ला ठरवलेली आहे, तर त्या अनुषंगाने आपण 56च्या आत अनुसरलो पाहिजे, जेणेकरून परमेश्वराचा पुनःसंबंध आपल्याला भेटेल, आपलं अनुसरण सिद्धीत जाईल. परत अनुसरल्यानंतर आपण आपलं काहीतरी आचार करू शकू. अन्यथा आपण जर आपलंच काही करू शकत नाही तर आपण आचार कसा करणार? त्याच्यासाठी आपणही स्वस्थ चित्त असलं पाहिजे, शारीरिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या सक्षम असलं पाहिजे आणि म्हणून ती वेळ परमेश्वराने आपल्याला पकडायला लावलेली आहे. आता त्याच्याही नंतर काही नकारात्मक प्रतिक्रिया आल्या, मग आमची तर 56 ओलांडून गेली, देव मग आम्हाला परमेश्वर भेटणारच नाही किंवा पुनःसंबंध भेटणारच नाही, तर मग का अनुसरावं, कशासाठी अनुसरावं? तर परमेश्वर म्हणतात एक हात तुटला तर दुसरा हात मग आपण मोडून घेतो का? तुम्हाला सांगतो, हा नकारात्मक विचार न करता आपण परमेश्वर प्राप्त आपल्याला होणार आहे, येथीची दशीची धरिली पुरे, त्या रस्त्याने आपण लागणार आहोत. आज आपण त्या रस्त्याला असलो तरच तो रस्ता आपल्याला पुढे सापडणार आहे. 13 भिदी नरक आपण बघितले आणि ते नरक उपभोगत असताना कितीतरी दुःख आपल्याला प्राप्त होत असतं. जर परमेश्वरांनी सांगितलेलं अनुसरण जर आपण घेतलं, ते 2 घडीचं जरी असलं ते परमेश्वराच्या स्वीकारात पडलं, तर आपल्याला परमेश्वर या नरकात जाऊ देत नाही. साऱ्या जगाची इस्टेट एकत्र केली, एका जीवाचं नरक चुकवा असं म्हटलं तरी परमेश्वर ते चुकू शकत नाही, कारण त्यांनी ते मिळवलेलं आहे. त्याच्यासाठी अनुसरावंच लागतं. जरी पूर्ण परमेश्वराचा पुनःसंबंध भेटणार नसेल असं साहित्यकारांनी आपल्याला सांगितलेलं असलं तरी आपण तसा विचार न करता आपल्याला दुःखात जायचं नाही, आपल्याला नरकात जायचं नाहीये. आपल्याला परमेश्वराची दशी धरायची आहे आणि या परमेश्वराच्या प्राप्तीलाच आपल्याला जायचंय. आपण एकदा सुरुवात केली का त्याचं पूर्णस्व सर्वस्व जी जबाबदारी ती परमेश्वराची आहे. तो परमेश्वर ठरविल. तुम्हाला नरकात जाऊ द्यायचं नाही, मोक्षाला घेऊन जायचं, पुनःसंबंधाला न्यायचं, कधी न्यायचं, कोणत्या पद्धतीने न्यायचं तो परमेश्वर ठरवेल. परंतु आपण आपलं ठरवलं तर परमेश्वर ठरवेल. आपण जर आपलं नाही ठरवलं तर परमेश्वरही काही ठरू शकत नाही. सर्व परमेश्वरांनी आपल्याला सर्व तत्वज्ञान जरी सांगितलं तर सर्व काही आपल्यावरती अवलंबून आहे. हे मागच्या वेळेसच आपण बघितलं. या जीवानी जर सुरुवात केली तरच परमेश्वर सुरुवात करत असतात. आपल्या हिताची सुरुवात आपण केली पाहिजे, आपल्या भल्याची सुरुवात आपण केली पाहिजे, परमेश्वराच्या प्राप्तीची सुरुवात आपण केली पाहिजे, तर परमेश्वर ते प्राप्त करून देत असतात. आपण जर 365 दिवस अभ्यास केला, चिंतन केलं, क्लास लावला, अभ्यास करूनही सर्व काही आपण समजून घेतलं, पण परीक्षेलाच जर गेलो नाही तर मात्र त्या 365 दिवसाचा काही उपयोग होणार नाही. ना आपण जे चिंतन करतोय, जो अभ्यास करतोय, ती कैवल्याची परीक्षा देण्यासाठी करतोय, त्याला बसण्यासाठी करतोय आणि ते बसल्यानंतर आपल्याला यशस्वी व्हायचंय आणि ते यशस्वी होण्यासाठी आपण हा सर्व समजून घेतोय. हा विषय आपल्या मनातली जी भीती आहे ती आपण दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
आणि म्हणून जी गोष्ट आपल्याला करायची आहे, करण्यासाठी आपण जाणार आहोत, ती गोष्ट माहीत असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आपण त्यावरती चिंतन करत आहोत, त्यावरती अभ्यास करत आहोत आणि त्या अनुषंगानेच विचार करत आहोत. याविषयी अनेक लोकांचे वेगवेगळ्या पद्धतीने गैरसमज होते, संभ्रम होते. ते आपण जितका करता येईल तेवढे गैरसमज आणि संभ्रम हे आपल्या सत्संगातून काढण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे. अजूनही कोणाच्या मनात काही अनामिक भीती जर याविषयी असेल, काही शंका असतील तर नक्की कळवा. पुढे जाऊन आपण अनुसरल्याने परमेश्वर आपल्याला काय काय अभय देतात हे आपण बघितलं. परंतु अनुसरण म्हणजे संपलं असं नाही, तर अनुसरण म्हणजे ती एक जबाबदारी असते. ती जबाबदारी आपल्याला कशा पद्धतीने पेलायची आहे, कशा पद्धतीने करायची आहे, हे पुढील सत्संगात आपण चिंतन करणार आहोत. सर्वांना दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.